नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 22 जानेवारी प्रोममध्ये इरा अधिपतीला भरवत असते, पण त्याला काय खरं वाटत नाही. तो जायला लागतो. इरा म्हणते, "जीजू." अधिपती करतो, "हां." ती म्हणते, "अहो, चहा तरी घेऊन जा." तो म्हणतो, "नको नको, मी आता निघतो." "पण काय नाही इराताई, मास्तरीनबाई अशा नाही आहे, त्या लई चांगल्या आहेत. तुमचा त्यांच्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला." इरा म्हणते, "जीजू, ती माझी बहीण आहे, मी का खोटं बोलेल? अहो, तिला भुवनेश्वरी मॅडमला बाहेर काढायचं होतं आणि आता तर काय, तो मदन आलाय. तिला बोलायला तिचा बेस्ट फ्रेंड मिळालाय. ती आता तुम्हाला का भेटेल, का फोन करेल?" "काय नाही जीजू, तिची पहिल्यापासून इच्छा होती शिकलेल्या मुलाशीच लग्न करायचं, पण नाईलाजाने तुमच्याशी लग्न झालं, म्हणून तिला कायम पश्चाताप व्हायचा." अधिपती म्हणतो, "काय नाही राताई, त्या बोलणार तर नाही, पण कधी तसं त्यांच्या वागण्यातून पण जाणवलं नाही." इरा खूप काही सांगत असते, पण अधिपतीचा काही केल्या विश्वास बसत नाही. इरा बोलायला लागते. तो म्हणतो, "ठीक आहे, जाऊ दे आता सोडा. मी आता निघतो." अक्षराचे बाबा दुर्गीला म्हणतात, "आम्ही काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही तुम्ही वाटेल ते बोलायचं." बोटकरात म्हणतात, "एक लक्षात ठेवा, अक्षू ह्या घरची सून आहे, अधिपतींची बायको. आपण काय ह्या घरचे पाहुणे. त्यामुळे सांगतो, अक्षू इथून कुठेही जाणार नाही." आता दुर्गीची चांगलीच सटकते. ती बाबांना म्हणते, "धमकी देतोस आम्हाला?" आणि जोरात ढकलते. आता बाबा टेबलवर पडतात आणि शांत होतात. आता भुवनेश्वरी जाम घाबरते. अक्षर म्हणते, "बाबा, काहीच का बोलत नाहीये?" ती आता खूप घाबरते आणि भुवनेश्वरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. पण दुर्गीच्या चेहऱ्यावर अजूनही खूप राग असतो. तुम्हाला काय वाटतं, ह्या माजुरड्या दुर्गीला बाहेरचा रस्ता दाखवायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.